नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत कॉलेज ट्रान्सफर संदर्भात. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल प्रोसेस कशी असते, डॉक्युमेंट कुठले लागतात, त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पाहिजे तुमच्या सेमिस्टर एंडमध्ये, नियम काय आहेत, ही सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला एक कॉलेज सोडून तुमच्या नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कशा प्रकारची असेल, तर या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही प्रोव्हाइड करणार आहे. हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की म्हणजे नियम काय आहेत कॉलेज ट्रान्सफरचे, कुठल्या कुठल्या कॉलेजमधून तुम्ही कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की गव्हर्नमेंट कॉलेजवरून तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ट्रान्सफर करू शकता. मग ते कुठल्याही युनिव्हर्सिटीतला असो, तुमच्या युनिव्हर्सिटीतला असो किंवा बाहेरच्या युनिव्हर्सिटीतला असो. त्यानंतर तुम्ही मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेजमधून प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजमधून प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता. पण कॉलेज ट्रान्सफर हे दोन लोकांना जमत नाही. ते म्हणजे ज्यांना प्रायव्हेट कॉलेजमधून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, अशा लोकांना ट्रान्सफर जे आहे तर ते अलाउड नसतं. तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजला तुमचं ॲडमिशन झालेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अशा ट्रान्सफर थ्रू एंट्री घेऊ शकत नाही. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बॅड न्यूज आहे. त्यांचं सुद्धा ट्रान्सफर जे आहे होत नाही. ट्रान्सफरसाठी चार्जेस मित्रांनो जास्त नाही, 1,000 रुपये फीस जी आहे तर ती तुम्हाला लागते. बरं, आता रूल काय आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये महत्त्वाचे रूल म्हणजे की विद्यार्थ्यांना ऑल क्लिअर निघावं लागतं. तुमचे जे काही सब्जेक्ट आहेत फर्स्ट सेमिस्टरचे किंवा मित्रांनो थर्ड सेमिस्टरपर्यंतचे, ज्यांना आता तुम्हाला ट्रान्सफरचे मित्रांनो हे 2 वेळेस करता येतं. तुम्ही थर्ड सेमिस्टरला पण नवीन कॉलेजमध्ये जाऊ शकता किंवा फिफ्थ सेमिस्टरला सुद्धा नवीन कॉलेजमध्ये जाऊ शकता. काही लोकांना थर्ड सेमचंच माहिती असतं. मित्रांनो, तुम्ही फिफ्थ सेममध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता. मित्रांनो, अशा वेळेस तुम्हाला फर्स्ट इयर जे आहे तर याच्यामधला फर्स्ट सेम जे आहे तर ते ऑल क्लिअर निघावं लागेल जर तुम्हाला थर्ड सेममध्ये नवीन कॉलेजला जायचं असेल तर. आणि मित्रांनो, जर तुम्हाला फिफ्थ सेममध्ये जायचं असेल तर तुम्हाला थर्ड सेमपर्यंत सगळ्याचं सगळं जे आहे तर ते ऑल क्लिअर निघावं लागेल. मग तुमचं सेकंड सेमिस्टर जे आहे तर ते तुमच्या एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये होईल आणि तुमचं थर्ड सेम जे आहे तर ते तुमच्या न्यू कॉलेजमध्ये होईल. ज्यांना फिफ्थ सेममध्ये करायचं आहे तर ते चौथ्या सेमिस्टरपर्यंत तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये शिकावं लागेल आणि त्यानंतर 5व्या सेमिस्टरला नवीन कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते होईल. सेकंड सेमिस्टर झाल्यानंतर तुम्हाला ते कॉलेज जे आहे तर ते तुम्ही सोडू शकता. मित्रांनो, अशा वेळेस तुम्हाला ऑल क्लिअर निघावं लागतं. म्हणून ऑल क्लिअर निघण्यासाठी किंवा तुमचं ओव्हरऑल नॉलेज वाढवण्यासाठी ॲग्रिकल्चरचं माझी फर्स्ट सेमची बॅच जी आहे तर ती रेडी आहे तुम्हाला हेल्प करण्यासाठी. 999 रुपये चार्जेस आहे मित्रांनो. तुम्ही रिचार्जवर एवढे पैसे खर्चता, इकडे तिकडे एवढे पैसे खर्चता, तर तुम्ही तुमच्या नॉलेज गेनवरती किंवा तुमचा CGPA बूस्ट करण्यासाठी एवढे पैसे तर खर्चू शकता. ही तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट राहील. ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी शेतीशाळा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर तज्ज्ञांच्या मार्फत, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला त्याच्या नोट्ससुद्धा मिळतील. याशिवाय मित्रांनो फर्स्ट सेम पॅकेज सोबत तुम्हाला ॲग्री मास्टर क्लासद्वारे ॲग्रिकल्चरचं ओव्हरऑल नॉलेज जे आहे ते सुद्धा देण्यात येईल. तुमचं नॉलेज जे आहे तर ते फक्त सेमिस्टर एंडपर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी 999 रुपये पे जे आहे तर ते आपल्या ॲपवरती करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. याशिवाय ज्यांना नोट्स हव्या असतात त्यांच्यासाठी नोट्स जे आहे तर ते ॲपवर फ्री आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आता टाईमलाईन आपण बघूयात की केव्हा तुम्ही ट्रान्सफर जे आहे तर ते करू शकता. ट्रान्सफर करत असलं मित्रांनो तुम्हाला सेकंड सेमची मिड या ठिकाणी ज्यावेळेस असते त्यावेळेस किंवा मिडच्या नंतर जे आहे तर ते ट्रान्सफरचे फॉर्म जे आहे तर ते अवेलेबल होतात. फर्स्ट सेमचा रिझल्ट जो आहे तर तोपर्यंत लागलेला असतो. मित्रांनो, ट्रान्सफरची डेट जी अनाऊन्स होऊन आणि एंड होण्यापर्यंत जवळपास 15 दिवसाचा कालावधी तुम्हाला मिळतो आणि त्या लास्टच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला मोस्टली अर्ज जो आहे तर तो करावा लागतो तुमच्या प्रिन्सिपलकडे किंवा रजिस्ट्रारकडे. त्यानंतर मित्रांनो फर्स्ट इयरचा रिझल्ट जो आहे तर तो तुमचा मोस्ट प्रोबेबली एप्रिलमध्ये लागलेला असतो आणि त्याच्यानंतर मे एंड किंवा जूनच्या पर्यंत ही नोटीस जी आहे तर ती त्या युनिव्हर्सिटीची रिलीज झालेली असती. कॉलेजमार्फत तुम्हाला ती नोटीस जी आहे तर ती मिळते. नोटीस कशा प्रकारची असते, डॉक्युमेंट कशा प्रकारचे असते, हे सगळे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार सुद्धा आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट्स कुठले लागतात, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एका कच्च्या कागदावर तुम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे एक ॲप्लिकेशन लिहावं लागतं ट्रान्सफरसाठी तुमच्या प्रिन्सिपलला किंवा रजिस्ट्रारला. त्यानंतर मित्रांनो तुमचं NOC प्रमाणपत्र घ्यावं लागतं, म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र, त्याच्यावर सही घ्यावी लागते. त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला देईलच. तर याची सही तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सची लागेल आणि प्रिन्सिपलची सुद्धा लागेल किंवा रजिस्ट्रारची जे आहे तुमच्या कॉलेजच्या रिलेटेड तर त्यांची ही सही लागेल. त्यानंतर मित्रांनो फीसची रिसिप्ट लागेल जे तुम्ही 1,000 रुपये पे करणार आहात युनिव्हर्सिटीसाठी. तर
त्याची रिसिप्ट तुम्हाला प्रिंट त्या ठिकाणी जोडलेलं लागेल. त्यानंतर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट किंवा कुठलंही तुमचं जे काही इश्यू असेल त्या संदर्भातलं जर काही प्रूफ असेल तुमच्याकडं तर ते या ठिकाणी तुम्हाला जोडावं लागेल, त्याच्यात अटॅच करावं लागेल या सगळ्या डॉक्युमेंटसोबत. आणि त्यानंतर तुम्ही ऑल क्लिअर असण्यासाठी जो तुमचा प्रूफ आहे ग्रेड कार्डचा, तर ते ग्रेड कार्ड या ठिकाणी द्यावं लागेल. त्यानंतर तुमचा फॉर्म असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप तुमचे काय प्रायोरिटीज आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला हे ट्रान्सफर पाहिजे, तर ते कॉलेजेसचे नाव वगैरे जे आहे तर ते फॉर्ममध्ये मेन्शन करावं लागतात. आणि हे ॲप्लिकेशन जे आहे तर ते तुमच्या प्रिन्सिपलला रजिस्ट्रारला द्यावं लागतं आणि त्यांच्या थ्रू हे ॲप्लिकेशन जे आहे ईमेलद्वारे हे युनिव्हर्सिटीला जातं. तर मित्रांनो, तुम्हाला स्वतः काही ईमेल करायचं गरज नाही युनिव्हर्सिटीला, हे तुमच्या रजिस्ट्रार थ्रू किंवा प्रिन्सिपल थ्रू हे तुमच्या युनिव्हर्सिटीला जात असतं. मित्रांनो, अजून महत्त्वाच्या काही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे की कॉलेज ट्रान्सफरसाठी कुठले कुठले रिझन जे आहे तर ते अलाउड असतात, है ना. तर पहिली गोष्ट तुम्हाला जे एक्झाम वगैरे जे तर ते सगळं संपवावं लागेल, सेकंड सेमिस्टरची असेल किंवा तुमचे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहे ते सगळं क्लिअर करावं लागेल. याशिवाय मित्रांनो, तुम्हाला तुमचे रिझन हे महत्त्वाचे, म्हणजे तुमचं मेडिकल रिझन असलं तर एक तुमचं स्ट्रॉंग असतं की बाबा तुम्हाला ट्रान्सफर लवकर भेटतं. त्यानंतर सिंगल पॅरेंट असले तर तुम्हाला मित्रांनो ट्रान्सफर भेटू शकतं. फायनान्शियल इश्यू असलं तर या विद्यार्थ्यांचेसुद्धा ट्रान्सफर अलाउड होतात किंवा बेटर एज्युकेशनसाठी यावेळेससुद्धा ट्रान्सफर अलाउड करतात. तर मोस्टली हे जे वरचे काही इश्यू आहेत अशा वेळेस विद्यार्थ्यांचे या ग्राउंडवर ट्रान्सफर झालेलं मी बघितलेलं आहे विद्यार्थ्यांचं. सो या थ्रू तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, किती मार्क्स लागतात, कितीचा CGPA आम्ही ठेवावा लागतो. मित्रांनो, मी बॅच याच्यासाठी जॉईन केली की तुम्हाला या ठिकाणी CGPA खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आता मी लास्ट इयरच्या ज्या विद्यार्थ्यांचा ट्रान्सफर झालेला आहे पुण्याचा, त्यांचा CGPA 8.7चा होता त्यांच्या कॉलेजमध्ये. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जर पुण्यासारख्या कॉलेजवर पाहिजे असेल ट्रान्सफर तर तुम्हाला 8+ CGPA पाहिजे, 8.5+ CGPA पाहिजे. म्हणजे कसं असतं मित्रांनो, या ठिकाणी CGPA मेन्शन नाही होत. ज्यावेळेस लिस्ट येते त्यावेळेस तुमचे क्रेडिट मेन्शन होतात, है ना. आता ज्यावेळेस म्हणजे टोटल क्रेडिट 210 असतात आणि त्यापैकी तुम्हाला या जो विद्यार्थी लास्ट इयरला पुण्याला या ठिकाणी त्याचं ट्रान्सफर झालं होतं तर त्याला होतं 183.5, म्हणजे त्याचा 8.7चा CGPA जो आहे तो येतोय. अदर विद्यार्थ्यांचा मित्रांनो धुळेसारख्या कॉलेजेसवरला मित्रांनो 7.2वर सुद्धा या ठिकाणी त्यांचा ट्रान्सफर जे आहे तर ते झालेलं आहे. म्हणजे बाकी पण तुम्हाला जर CGPA असेल तर 6.1 पासून सगळे, पण तुमचं रिझन खूप मॅटर करतं. त्यासोबत तुमचा CGPA सुद्धा मॅटर करतो जर तुम्हाला ट्रान्सफर हवा असेल तर. त्यानंतर मित्रांनो, अशी होती ही इन्फॉर्मेशन. आय होप याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी तुम्हाला राहिलेली नसेल. पण आता मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तर मी या ठिकाणी दाखवतो. जसं की अशा प्रकारचं परिपत्रक जे आहे तर ते तुमचं 3rd सेम आणि 5th सेमच्या विद्यार्थ्यांना निघत असतं. हे मागच्या वर्षी निघालेलं परिपत्रक आहे मालेगाव काष्टीच्या कॉलेजचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, है ना, की यासाठी सांगितलं जातं की तुम्ही जर कॉलेजचा ट्रान्सफर करायचा असेल तर विद्यार्थ्यांना ते डेट दिलेली असते आणि त्या डेट दरम्यान जे आहे तर ते तुमचं लेटर जे आहे तर ते सादर करावं लागतं. त्यानंतर फॉर्मॅट या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारे इथं तुमचा फोटो लिहावा लागतो. त्यानंतर द रजिस्ट्रार, त्यानंतर तुम्हाला कॉलेज ट्रान्सफर संदर्भात या ठिकाणी तुमची इनरोलमेंट नंबर, प्रेझेंट कॉलेज कोणतं आहे, डिग्री कोर्स कोणता आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये भरायला लागते. त्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असतं, म्हणजे की NOC आपण त्याला म्हणतो. तर ते तुमच्या या ठिकाणी पॅरेंट्सचं आहे या ठिकाणी. त्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आहे तर ते तुमच्या डीनचं आहे, असोसिएट डीनचं किंवा प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज जे आहे तुमचे त्यांचं असतं. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ट्रान्सफरचा फॉर्म आहे, तुम्हाला इंटर युनिव्हर्सिटीचा असेल किंवा तुम्हाला इंटर कॉलेजचा असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी सिग्नेचर या परफॉर्मरवर घेऊन तुम्हाला तो सबमिट जो आहे तर तुमच्या टीचरकडे करावं लागतं आणि त्यासोबत ते डॉक्युमेंट मी जसे सांगितलं तसे अटॅच करावं लागतात. अशा प्रकारच्या नोटिफिकेशन मित्रांनो ट्रान्सफरच्या निघतात. आणि अशा प्रकारे या ॲड्रेसवर तुम्हाला जर राहुरीचे असाल तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे पेमेंट जे आहे तर ते या QR कोडवर करून तुम्ही हे ट्रान्सफर जे आहे ते करू शकता. त्याचा फॉर्म वगैरे जे आहे तर मी ट्राय करेल की मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती आपल्या शेतीशाळाच्या ॲपवरती टाकण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफरचे फॉर्म जे आहेत तर ते बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा ट्रान्सफर झालं, हे बघा, त्याला 8.7चा ग्रेड होता आय थिंक. त्यानंतर या ठिकाणी 8.7चा ग्रेड होता. या ठिकाणी हळगाववरून याचं या ठिकाणी ॲडमिशन जे आहे तर ते कोल्हापूरला ट्रान्सफर झालं. त्यानंतर पुणेसाठी झालं आहे. त्यानंतर पुन्हा कराडवरून या ठिकाणी कोल्हापूरला झालं आहे. त्यानंतर असे वेगवेगळ्या कॉलेजेसवरून झालं. त्यानंतर इथे शेवटी तुम्ही बघू शकता की काही विद्यार्थ्यांचं बघा कराडवरून वेळत घाटच्या प्रायव्हेट कॉलेजला झालं आहे वाटतं. त्यानंतर या ठिकाणी हळगावच्या कॉलेजवरून
या ठिकाणी इथं मुक्ताईनगरच्या कॉलेजवरून कराड आणि या ठिकाणी धुळेच्या कॉलेजवरून सोनईपर्यंत, म्हणजे असे विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर जे आहे तर ते गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट टू प्रायव्हेट अशा प्रकारे झालेले आहेत. तर आय होप मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल आणि ट्राय करा की तुमचं ट्रान्सफर जे आहे तर ते व्यवस्थितरित्या होऊन जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन दिली ॲपची, त्या ठिकाणाहून डाउनलोड करून तुम्ही बॅच जी आहे तर ती घेऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.